प्रशांत कोरटकरची आजची सुनावणी संपलेली आहे। कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ करण्यात आली तर प्रशांत कोरटकरला पुन्हा 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा कोल्हापुरातील मुक्काम वाढलाय। दरम्यान वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केलाय ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कोरटकर प्रकरणी ही सुनावणी पार पडली। सरकारी वकिलांचा युक्तिवाद प्रतीश पडवेकर तर या लोकांनी मदत केली असल्यास त्यांना आरोपी करता येईल असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। धीरज चौधरीची कार फरार होण्यासाठी वापरल्याची माहिती आरोपीने दिली। ती कार जप्त करण्यात आल्याची माहिती सूर्यकांत यांनी दिलेली आहे। नाव घेतलेली लोक हयात आहेत का हे तपासायचं आहे, त्यांना समोरासमोर बसून तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं। तर यूपीआय पेमेंट फरार काळात केलेले नाही, त्यामुळे आर्थिक मदत तपासायची आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर कोणती संघटना आरोपीला मदत करते का हे तपासायचं आहे असं सरकारी वकील यांनी म्हटलेलं आहे। आरोपीचा मुख्य हेतू काय होता किंवा कोणी घडून आणले का हे देखील तपासायचं असल्याचं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं। आवाजाचे नमुने घेतले त्यावेळी आवाज त्याचा होता हे कबूल केलेलं आहे। तर तपासामध्ये प्रगती आहे। अधिक तपासासाठी 5 दिवसांची कोठडी वाढून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा येथे प्रवास केला, तेथे पोलिसांना तपास करायचा आहे, त्यासाठी पोलीस कोठडी वाढून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। आरोपी 6-7 ठिकाणी राहिलेला आहे असं देखील युक्तिवादात इंद्रजित सावंतांचे वकील यांनी म्हटलेलं आहे। तर आरोपीनं 4 कार वापरल्या, त्या रिकव्हर होणं गरजेचं असल्याचं असीम सरोदे की जे इंद्रजित सावंतांचे वकील आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। कारमधून प्रवास केला, त्याचे टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही तपासावे लागतील, त्याच्या कारमध्ये कोण कोण होतं हे देखील तपासावं लागेल। सध्या हॉटेलमध्ये राहिला, 6 हॉटेलमध्ये राहिला, त्याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं देखील सरोदे यांनी म्हटलंय। तर ऑडिओ अपलोड केला हा गुन्हा आहे असं घाग म्हणतात, हा कोणता गुन्हा आहे? कोरटकर खोटारडा पुरावा नष्ट करणारा गुन्हेगार आहे हे स्पष्ट झालंय असं देखील असीम सरोदे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलंय। धीरज चौधरी हा बुकी आहे, तो गुन्हेगार आहे, त्यासोबत संबंध आहेत का हे तपासावं लागेल असं देखील सावंतांचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। तर आणखीन सीडीआर काढावे लागतील असं देखील त्यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर तो अनेक राज्यात फिरला आहे, आंतरराज्य स्वरूप याला आल्याचं देखील सरोदे यांनी कोर्टात म्हटलेलं आहे। तर पोलिसांची कोठडीची डिमांड मान्य व्हावी अशी मागणी त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलेली होती। तर कोरटकरचे वकील असं म्हणतात की इंद्रजित सावंत यांनी हा ऑडिओ व्हायरल केला, सगळ्या समाजाला कळावं म्हणून पोस्ट करतोय असं लिहिलेलं आहे असं सौरभ घाग यांनी म्हटलेलं आहे की जे कोरटकरचे वकील आहे। कोरटकर यांना माझा आवाज मॉफ झाल्याची माहिती त्याच वेळी नागपूर पोलिसांना दिली। आवाजाचे नमुने घेतले आहेत, जबाब घेतले आहेत, फोन आणि सिम कार्ड जमा केले आहेत। तपासासाठी 3 दिवसाची दिलेली कोठडी भरपूर आहे असं कोरटकरचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलेलं आहे। वाढीव कोठडी देण्याची गरज नाही असं देखील घाग यांनी म्हटलं। पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं। त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीने तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।